नमस्कार मित्रो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आपली शेत जमीन आहे, आपल्या शेत जमिनीला आपलं नाव लावायचं आहे। जमीन खरेदी केलेला आहात किंवा आपल्याला वारसा नोंद करायचा आहे, तर आपल्याला एक अर्ज करावा लागतो। तो तलाठी कार्यालयामध्ये जमा करावा लागतो। त्यानंतर डायरी केली जाते आणि तुमच्या 7 बाऱ्यात तुमचं नाव नमूद केले जातं। तर यासाठी संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कशा पद्धतीने अर्ज भरायचा, अर्ज लिहायचा, त्यासोबत कागदपत्र कोणती जमा करायची आणि तो कुठे सबमिट करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। चला तर व्हिडिओला सुरू करूया। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। तर चला, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने हा अर्ज आहे, तुम्हाला हा फॉर्म तलाट्याकडे जमा करावा लागतो। तुमच्या 7 बाऱ्यात तुमचं वारसा नोंद करायचं असेल किंवा तुम्ही खरेदी केलेले आहात किंवा तुम्ही बक्षीस पत्राने, हक्क सोड पत्राने, मृत्यू पत्राने किंवा खरेदी केलेला असाल किंवा गहाण खताने, भाडेपट्ट्याने, अशा पद्धतीने नमुने आहेत। त्या पद्धतीने जर तुम्ही ही 7 बारा खरेदी किंवा त्या पद्धतीने जर तुम्हाला जमीन नावावर करायची असेल तर हा फॉर्म डाउनलोड करून घ्यावा लागेल। तर पहा, फॉर्म मिळाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे। इथे तुम्हाला अर्जदाराचे नाव आणि पत्ता लिहायचा आहे। इथे अर्जदाराचा फोटो, इथे तुम्हाला 10 रुपयाचं तिकीट चिकटवायचं आहे। त्यानंतर पहा, इथे प्रति, तुमचा तलाठी, तुमच्या तलाट्याचे गावचं नाव म्हणजे जिथं तलाठी ऑफिस आहे ते, तालुका, जिल्हा। त्याचा विषय आहे अधिकार अभिलेखात नाव दाखल करण्याबाबत, नोंद करण्याबाबत। तर पहा, इथे तुमचं गावचं नाव, तालुका, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर पहा येथील सण, त्यानंतर हिस्सा नंबर आणि क्षेत्र टाकायचं आहे। ते गट नंबर टाका, हिस्सा नंबर टाका आणि इथे पाहू शकता क्षेत्र किती आहे ते टाकायचं आहे। उजव्या कोपऱ्यात पाहू शकता 10 रुपयाचं तिकीट चिकटवायचं आहे आणि इकडे डाव्या कोपऱ्यात अर्जदाराचा फोटो चिकटवायचा आहे। त्यानंतर पहा, महोदय, मी पूर्ण नाव लिहायचं आहे, पत्ता लिहायचा आहे। विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की मी विषयांकित जमिनीबाबत मागील अनुसूचित दर्शविलेले अनुक्रमांक 1 ते 13 पैकी 1 ते 13 अनुक्रमांक मी खाली सांगतोय त्यानुसार मी जमीन नावावर करून घेत आहे। तरी खालील नमूद केलेल्या पुराव्याच्या आधारे माझे प्रस्तुत जमिनीत निर्माण झालेल्या अधिकाराबाबत योग्य तो फेरफार नोंद करून माझे नाव अधिकार अभिलेखात दाखल करावे ही नम्र विनंती। जमीन ज्या अधिकारान्वये धारण केलेली आहे त्या अधिकारान्वये जमीन नावे होण्याच्या अनुषंगाने मागील अनुसूचित दर्शविलेल्या खालील कागदपत्रांसोबत जोडलेले आहेत। आता ती कागदपत्र कोणती जोडायची आहेत ते खालील प्रमाणे मी सांगतोय। कागदपत्र इथे लिहायचे आहेत, आपला विश्वासू इथे स्वाक्षरी करायची आहे, प्रतिज्ञा लेख आहे, इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, स्वाक्षरी करायची आहे। अशा पद्धतीने हा अर्ज तुम्ही तलाट्यासाठी करतोय। आता पहा, गाव कामगार तलाठी सो पुन्हा एकदा अर्ज असणार आहे। या तलाट्याला नाव लिहायचं आहे, अर्जदाराचे नाव, पत्ता, विषय वारसा दाखला करण्याबाबत, वारस दाखल करण्याबाबत, गावचे नाव येणार आहे, तुमचं नाव येणार आहे अर्जदाराचं। पहा, आता जर एखाद्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना वारस आहेत तर त्या कशा पद्धतीने ते वारस दाखल करतील, तर हा नमुना आहे। तर पहा, हे क्रमांक, ह्या दिनांक, मृत्यू दिनांक येईल, मयत झाले असून वारस खालील प्रमाणे आहेत। वारसांची नावं येतील, त्यांचं वय येईल, मयत खातेदाराशी नातं येईल, पूर्ण पत्ता। तर मयत खातेदाराशी नातं काय असेल, पत्नी किंवा पती किंवा मुलगा मुलगी असं नातं येऊन जाईल, त्यांचा पत्ता इथे येऊन जाईल। अशा पद्धतीने तुम्ही भरायचं आहे। त्यानंतर पहा, वरील प्रमाणे वारस असून अन्य कोणीही वारस नाहीत तेव्हा सदर मैतास अनुक्रमांक 1 ते 5 वारस आहेत, किती असतील ते, तरी वरील प्रमाणे नाव दाखल होण्यास नम्र विनंती। अशा पद्धतीने एक अर्ज वारस दाखल नोंद होण्यासाठी सेपरेट असतो। यानंतर पहा, इथे आपला विश्वासू, आपलं नाव आणि स्वाक्षरी करायची आहे, दिनांक लिहायचा आहे। त्यानंतर हा दाखला पोलीस पाटलांकडून घ्यावा लागतो। याचा नमुना डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तिथून तुम्ही पोलीस पाटील दाखल्यासाठी अर्ज कसा करावा तो दाखल्याचा नमुना डाउनलोड करून घेऊ शकता। पोलीस पाटील दाखला देतील, मैताचं नाव येईल, हे मयत असून त्यांना सरळ खालील प्रमाणे वारस आहेत, वारसांची नावं येतील, पत्ता येईल, नातं येईल, वय येईल, हे पोलीस पाटील दाखला देतील। हा दाखला तुम्ही घेणं गरजेचं आहे। यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन अर्ज लिहा, तो अर्ज जमा करा पोलीस पाटलांकडून आणि तो दाखला घ्यायचा आहे। इथे पोलीस पाटील आपले सही शिक्के करून तुम्हाला हा दाखला देतील। आता पहा, 1 ते इथे तुम्हाला 13 प्रमाणे तुम्हाला नावात बदल करायचा आहे, तर हे 13 आहेत। आणि यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत तर समोर देण्यात आलेले आहेत। तर वारस हक्काने, उत्तराधिकाराने जर तुम्हाला नाव नोंद करायचं आहे तर पहिला आहे मृत्यू दाखला, प्रतिज्ञा लेख आपल्याला 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती, पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक सरपंच म्हणजे पोलीस पाटीलच दाखला देतात,
पोलीस पाटलांचा दाखला वारसाचा, त्यानंतर पहा वय, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रहिवासी बाबत पुरावा हे तुम्हाला जोडावं लागेल ह्या वरील अर्जासोबत. खरेदीने केला असाल तर नोंदणीकृत खरेदी खताची प्रत, खरेदीदार शेतकरी असल्याचा तहसीलदारांचा दाखला अथवा अन्य पुरावा सातबारा असेल तर सत्य प्रतिज्ञा लेख, रहिवासी बाबत पुरावा. अशा पद्धतीने बक्षीसपत्राची सुद्धा कागदपत्र आहेत, मृत्यूपत्राची सुद्धा आहेत. घाणखत, भाडेपट्ट्याने, विकास कराराने, शासकीय आदत, न्यायालयाचा आदेश, सरकारी सोसायटी बँकेच्या आदेशाने, अन्य कारणाने ही संपूर्ण आहेत. रहिवासी पुरावाबाबत इथे कागदपत्र देण्यात आलेले आहेत, यापैकी तुम्ही एक जोडू शकता. अशा पद्धतीने जर तुम्हाला तुमच्या सातबाऱ्यामध्ये मालकी हक्कात बदल करायचा असेल, वारसा हक्काने किंवा ह्या 13 कारणाने, तर तुम्हाला हा अधिकार अभिलेख फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यासोबत ही कागदपत्र जोडा, तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयात जमा करा. त्यानंतर तलाठी यावरती फेरफार डायरी करतील आणि तुमच्या सातबाऱ्यामध्ये तुमच्या वारसांची नावं किंवा तुम्ही खरेदी केलेला असाल तर ती जमीन नावावर होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करायचा आहे, तो जमा करायचा आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन अधिकची माहिती घ्या. डाउनलोड करण्यासाठी फॉर्म उपलब्ध आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करू शकता.